नमस्कार, मी आकाश कवडे स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे गुरुराज कॉमर्स. गुरुराज कॉमर्स एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. मित्र हो, जर का तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा. हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तर आजचा व्हिडिओ हा आपला वर्ग 12वीच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे, 12वा वाणिज्याच्या विद्यार्थ्यांसाठीचा आहे आणि यामध्ये विषय आहेत पुस्तपालन आणि लेखाकर्म. आणि या विषयामध्ये आपण गेल्या काही व्हिडिओपासून आपण भागीदारीची पुनर्रचना आणि यामध्ये भागीदाराची निवृत्ती आपण हा प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आणि हा आपला व्हिडिओ आहे जवळपास 5वा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. तर मित्र हो, या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय मिळणार, तर यामध्ये तुम्हाला उदाहरण क्रमांक 2 मिळणार आहेत. ठीक आहे, म्हणजे जे काही तुम्हाला उदाहरण सोडवलेले उदाहरणं आहेत त्यामधलं उदाहरण क्रमांक 2 मिळणार आहेत. मित्र, आपल्यासमोर आन्सर असतात, सगळं काही असतं, पण ते समजायला तकलीफ जातं आणि त्या तुमच्या तकलीफला समजून मी हे सगळे काही व्हिडिओ तुमच्यासाठी बनवत आहे. ठीक आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झामिनेशन्स मध्ये अत्यंत उपयुक्त काम हे होऊन जाईल. ठीक आहे, तर असो, पुन्हा एकदा विनंती आहे की तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा. चला मग सुरू करूया आजच्या या व्हिडिओला. तर बघा, उदाहरण क्रमांक 2 आपल्या स्क्रीनवर येत आहे. प्रथम आपण त्याला व्यवस्थित वाचून घेऊ आणि नंतर त्याला काय म्हटलेलं आहे तर समजून घेऊ. त्या अगोदर सुद्धा एक काही सूचना आहेत मित्र हो, की ज्याला कोणाला या चौथ्या प्रकरणाशी संबंधित क्लास करायचा असेल, झूम ॲपवर तुम्हाला क्लास करायचा असेल तर तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता, ज्याची लिंक म्हणजे काही व्हिडिओची लिंक सुद्धा आहे आणि माझा व्हॉट्सअप नंबर सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ठीक आहे, तर तुम्ही संपर्क करू शकता. ओके, तर उदाहरण क्रमांक 2 तुमच्या स्क्रीनवर आलेला आहे. व्यवस्थित याला वाचून घेऊ, काय म्हटलेलं आहे तर समजून घेऊ. तर बघा, नाना, नानी आणि सोनी 3 व्यक्ती दिसून राहिले. नाना, नानी आणि सोनी यांचा ताळेबंद खालील प्रमाणे आहेत. ओके, आपल्याला ताळेबंद एक देऊन आहे आणि समोर सांगितलं ते म्हणजे तिघही ते भांडवलाच्या प्रमाणात नफा तोटा विभागतात. तर यांचं जे काही भांडवलाचं प्रमाण आहे ते आपल्याला काढायचं आहे. म्हणजे सरळ शब्दामध्ये भांडवलाचा आधार घेऊन नफा तोटा विभाजनाचं प्रमाण काढायचं आपल्याला. ठीक आहे, तर आता ते कसं काढायचं, तर सगळ्यात पहिलं काम आपण हेच करणार आहोत. तर पहिल्यांदा त्यांचं भांडवल जे असते देता बाजूचं त्याचा विचार करू, त्याचा आधार घेऊन त्यांचं भांडवल काढू. तर बघा कसं काय निघते भांडवलाचं कॅल्क्युलेशन्स. तर बघा, नाना आणि नानी, एक मिनिट सॉरी, तर बघा, नाना आणि नानी सोबत ते आहे तिसरा व्यक्ती सोनी. तर आता याच्यापैकी कोण निवृत्त होत आहे, काय होत आहे अजूनपर्यंत आपल्याला माहिती नाही. आपल्याला फक्त त्यांचं काय करायचं आहे, भांडवलाच्या प्रमाणाचा आधार घेऊन त्यांचं नफा तोटा विभाजन काढायचं आहे. तर बघा कसं होते, 50,000 नानाचं देऊन आहे भांडवल आपल्याला, नानीचं 20,000 आहे आणि सोनीचं 30,000 आहे. मग आता या तिघाही आकड्यावरून आपल्याला यांचं प्रमाण नफा तोटा विभाजनाचं काढता येते. तर ते कसं काढता येईल बघा. आता मित्र, कसं आहे, शून्य वगैरे असले ना त्यांच्यामध्ये, तर ते जर असले तर फार सोपी जाते तुम्हाला. ठीक आहे, तर याचं काय करायचं बघा, याचे 4 शून्य चालले गेले, यांचे पण 4 चालले, सगळ्यांचे सेम जाणं जरुरी आहे मित्र. ठीक आहे, याचे पण 4 गेले. मग आता जे काही उरत आहे, जे काही उरलेले जे काही आकडे तुम्हाला दिसत आहेत तिघांचेही, ते त्यांचं काय होऊन जाईल, नफा तोटा विभाजनाचं प्रमाण होऊन जाईल. ठीक आहे, तर काय उरलेलं दिसतंय बघा, मी इथे लिहितो. तर नानाच्या नावावर आपल्याला 5 उरलेले दिसत आहे, नानीसाठी आपल्याला 2 उरलेले दिसत आहे आणि सोनीसाठी आपल्याला 3 उरलेले दिसत आहे. याचा अर्थ काय होते मित्रांनो, की हेच त्यांचं नफा तोटा विभाजनाचं काय झालं, प्रमाण झालं. ठीक आहे, तर आता आणखी याला जर सोपं रूप देता येत असेल, सोपं रूप देणे म्हणजे हे जे 5, 2, 3, 5, 2, 2, 3 असं आलं, याला जर तुम्हाला भागाकार वगैरे देता येत असेल, आणखी तिघालाही जाणं कंपल्सरी आहे. ठीक आहे, एकाला दोघाला देणं जरुरी नाही, तिघालाही द्यायचं आहे. तर जर जात असेल तर ते तुमचं सोपरूप होऊन जाईल. पण सध्या तरी याला तीनही संख्याला कोणीच भागाकार जाऊ शकत नाही, म्हणून हेच आपलं काय झालं, भांडवलाचं प्रमाण झालं. आय होप तुम्हाला हे भांडवलाच्या प्रमाणात जो काही नफा तोटा विभागतात हे कसं काढते हे तुम्हाला मी सांगितलं. ठीक आहे, तर आपल्याला इथे नोट करून ठेवावं लागेल, 5 2 आणि 2 3 हे काय झालं, यांचं नफा तोटा विभाजनाचं काय झालं, प्रमाण झालं. हे कसं काढलं आपण, त्यांच्या भांडवलाचा आधार घेऊन काढलं. ठीक आहे, मग काही विद्यार्थी प्रश्न करेल, सर आता या भांडवलाचं काम संपलं का? अजिबात नाही, याला तर आपल्याला समोर वापरायचं आहे. ठीक आहे, असो, तर आपल्याला प्रमाण काढता आलं तर तुम्हाला समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा. आता आणखी काय काय दिलेलं आहे, आता आणखी बघा, आता समोर आपण पुन्हा एकदा भांडवलापासून जाऊ, की भांडवल आपल्याला इतकं दिलेलं आहे. धनको आहे, देय विपत्र आहे, सोबत संपत्ती आहे, यंत्रसामग्री, इमारत, स्कंद, ऋणको, संचित कर्जनीती आणि रोख. सर रोखला स्टार का केला? रोख नावाचं पद हे ऑलवेज कॅल्क्युलेशन करून घेण्यात येते जेव्हा कधी तुम्ही उत्तर सोडवता, म्हणून तिथे स्टार दिलेला आहे, समजेल तुम्हाला समोर. ठीक आहे, तर आता बघा आणखी काही समजना म्हणजे ज्याला आपण म्हणजे अतिरिक्त माहिती वगैरे म्हणतो ते बघू आपण. काय दिलेलं आहे बघा,
सोनी व्यवसायातून 1 एप्रिल 2019ला खालील अटीवर निवृत्त होते. जेव्हा कधी एखाद्या भागीदाराचं तुम्हाला निवृत्त होणाऱ्या भागीदाराचं नाव दिल्या जाते तेव्हा त्याचा पहिले चांगला विचार करून घ्यायचा. त्यांनी सांगितलं की सोनी नावाचा व्यक्ती काय होत आहे की आपल्या संस्थेला सोडून जात आहे, निवृत्त होत आहे. मग आपल्याला कॉन्सन्ट्रेशन त्या नावावर आणि त्याच्या असणाऱ्या प्रमाणावर सुद्धा आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण कसं आहे की या प्रमाणाचा वापर त्याच्या हिश्श्याचा जेव्हा आपण विचार करू तेव्हा घेण्यात येईल. ठीक आहे, म्हणून हे आपल्याला सगळ्यात पहिले नोट करून घेणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणजे आता क्लिअर झालं सगळ्यांना की सोनी नावाचा व्यक्ती आता काय होत आहे, निवृत्त होत आहे. ओके, तर आता समोर काय आहे, पहिली अट काय बघा, स्कंधाचे पुस्त मूल्याच्या 92% मूल्यांकन ठेवावे. म्हणजे ज्याचा अर्थ काय होऊन राहिला बघा, पहिले स्कंद चेक करू ना आपण. स्कंद आपल्या जवळ दिसून राहिला तो म्हणजे सर 12,000चा आम्हाला दिसत आहे. ओके, तर आपल्याला समायोजना काय म्हणत आहे, अतिरिक्त माहिती काय सांगत आहे की हे जे स्कंद आहे तर आता याला इतका नका ठेवू, त्याला काय करा 92% ठेवा. म्हणजे ऑब्विसली आता मला सांगा इकडला 100% असेल, हा जो 12,000 दिसून राहिला हा 100% असेल. आता आपल्याला समायोजना काय सांगत आहे की याला तुम्ही 92% ठेवा. म्हणजे इथं आपल्याला काय लक्षात येत आहे की आपली संपत्ती सर कमी होणार. बरोबर का, स्कंद आपली संपत्ती आहे तर आपली संपत्ती कमी होणार. मित्र हो, संपत्ती जर कमी होते तर आपलं नुकसान होत असते. काय होत असते, म्हणून मी इथे मार्किंग केलेली आहे. नुकसान किती टक्क्याचं नुकसान झालं, अरे 100चा आणि 92चा जो अंतर आहे 8% आपलं नुकसान होत आहे. म्हणून 8% म्हणजेच 960 कसे काढले तर बघा 12,000वर तुम्ही 8% काढून घ्या. 12,000 गुणिले 8/100 करा, तुम्हाला 960 रुपये मिळून जाईल. तर 960 रुपयाचं स्कंदावर तुमचं नुकसान झालं. सॉरी, तर नुकसानचा अर्थ काय होते, नुकसान म्हणजे पुनर्मूल्यांकन खाते ज्याला आपण नफा तोटा समायोजन खाते म्हणतो, त्याची नावे बाजू. फायदा सर आम्हाला इथे कुठे कुठे फायदा दिसत आहे, फायदा म्हणजे त्याची जमा बाजू. ठीक आहे, तर विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे या दृष्टिकोनातून मी त्यांना नुकसान आणि फायदा सांगतो. कारण नुकसान म्हणा किंवा खर्च म्हणा एक नावे बाजू असते पुनर्मूल्यांकन खात्याची, आणि फायदा हे एक प्रकारची जमा बाजू असते. तर ठीक आहे, तुम्हाला ही मार्किंग सुद्धा लक्षात येत आहे. नसेल लक्षात येत तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा, डिटेलमध्ये तुम्हाला मी दिलेलं आहे. ठीक आहे, कशाला काय म्हणतं ते. ओके, तर नुकसान झालं 8%चं आणि हे नुकसान आपल्याला लक्षात आलं की हे 960 रुपयाचं झालं. मग आता जेव्हा कधी तुम्ही नवीन ताळेबंद करणार अशा वेळेला स्कंदाला किती घेणार तर त्या 12,000तून 960 कमी करणार, म्हणजे B2 मायनस होणार. काय होणार, B2 मायनस म्हणजे संपत्तीतून कमी, कोणत्या, स्कंदातून कमी. आय होप पहिली समायोजना तुमच्या लक्षात आली असेल. दुसरी बघा काय म्हणते की ऋणकोवर 10% दराने संशयित कर्जनिधीची तरतूद करा. संशयित कर्जनिधी म्हणजे आपल्याला काय होत आहे की असं वाटत आहे की पैसे भेटत नाही, बुडणार आहे असं वाटत आहे. मग ऋणको चेक करा किती आहे, तर ऋणको आहे आपले 12,000 आणि संशयित कर्जनिधीचा विचार करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे की 10% त्याच्यावर काढायचे आहे आणि 10% जर काढले तर आपल्याला नुकसान होते. काय होते, नुकसान होते. नुकसान झाल्यानंतर आपले ऋणको कमी होते, म्हणून B2 मायनस. ठीक आहे, तर नुकसान B2 मायनस हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. कारण आपलं नुकसान ऋणको कमी जर होत असेल तर ते आपलं नुकसान मध्ये पकडण्यात येते. ओके, तिसरा पॉईंट लक्षात घ्या, जमीन आणि इमारतीचं मूल्य 20% वाढवावे. लक्षात घ्या, जमीन इमारत चेक करा. जमीन इमारत तुम्हाला इथे दिसत नाहीये पण इमारत नाव दिसत आहे, म्हणजे त्याला याच्याशी संबंधित बोलायचं आहे. ठीक आहे, विद्यार्थी या जमीन नावाने कन्फ्युज होतात पण जमीन इमारतचा अर्थ तो इथे लावत आहे. तर 55,000ची इमारत दिसत आहे तर 20%ने त्याला काय करा, वाढवा. आता आपली संपत्ती सर वाढत आहे तर फायदा होते. संपत्ती वाढल्यावर फायदा होते आणि फायदा झालं तर आपण पुनर्मूल्यांकन जे खातं बनवतो त्याच्या जमाला याची नोंद करावी लागेल आणि फायदा झाला तर संपत्ती पण वाढते, म्हणून B2+. ठीक आहे, त्यानंतर चौथी गोष्ट काय म्हणते बघा, संस्थेच्या ख्यातीचं मूल्य 12,000 काय आहे लक्षात घ्या, 12,000 निश्चित करावे. हे ख्याती कोणाची आहे, संस्थेची आहे. तिघाही भागीदारांनी मिळून तयार केलेली आहे, हे लक्षात असलं पाहिजे. ठीक आहे, बरेच विद्यार्थी या समायोजनेमध्ये काय होतात, कन्फ्युज होतात. तर क्लिअर कट तुम्ही लक्षात घ्या. तर बघा 12,000 निश्चित करायचे आहे संस्थेची. ठीक आहे, पण समोर काय म्हटलं ते महत्वाचं आहे, सोनीच्या हिश्श्याची ख्याती उरलेले व्यवसाय चालवणारे भागीदार त्यांच्या लाभाच्या प्रमाणात समायोजित करतात. शब्द अंडरलाईन केले मी 2, एक सोनीचा हिस्सा आणि दुसरं लाभाचं प्रमाण. तर आपल्याला या अशा कंडिशन मध्ये लाभाचं प्रमाण काढणं गरजेचं आहे. ठीक आहे, समोर बघणार आपण लाभाचं प्रमाण कसं काढते. पण इथे आणखी एक सांगितलेलं आहे की सोनीचा हिस्सा. तर सोनीचा हिस्सा किती, तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की त्याचं जे काही प्रमाण होतं ते पहिले आपण नोट करून घेतलं पाहिजे, जो निवृत्त होते त्याचं. तर 3 हे जे दिसत आहे हे 3 हे सोनीचं प्रमाण आहे. 3चा अर्थ काय होते, प्रमाणाला जर आपण उभ्या स्वरूपात लिहिलं तर 3चा अर्थ काय होते, 3/3
पूर्ण याची टोटल 5 आणि 2 7, 7 आणि 3 10, म्हणजे 3/10 हा हिस्सा कोणाचा होता? त्या सोनीच्या, म्हणजे सोनी नावाच्या व्यक्तीचा होता. ठीक आहे. मग आता आपण जेव्हा कधी ख्यातीचा हिस्सा पकडू तर तेव्हा 3/10 करू. बघा तुम्हाला इथे वरती कॅल्क्युलेशन मी इथे तयार करून दाखवलेलं आहे की 12,000ची पूर्ण ख्याती होती, त्यापैकी सोनीचा हिस्सा आपल्याला घ्यायचा आहे. लक्षात असू द्या, कोणाचा हिस्सा घ्यायचा आहे? सोनीचा हिस्सा, कारण इथं शब्द आलेला आहे हिश्श्याची ख्याती. म्हणून 12,000 गुणिले 3/10 केलं तर तुम्हाला 3600 रुपयाची ख्याती हे सोनीची मिळून जाईल. ठीक आहे. उरलेली ख्याती ते सगळ्या भागीदारांची आहे, त्याला नोंद करण्याची गरज नाही आहे, कारण ते अगोदर त्यांच्या नावावर ऑलरेडी आहे. पण इथे हे निवृत्त होत आहे म्हणून याचा विचार करायचा आहे. ठीक आहे. मग आता इथं आपण ख्याती काढलेली आहेत. मग आता समोर याचं काय म्हटलेलं आहे, म्हणजे हे जे 3600 रुपये याची आपण वाटणी करून देऊ त्या सोनीला, की बा हे तुझ्या हिश्श्याची ख्याती होती, तू घेऊन घे, कारण आता तू काय झाली, निवृत्त होत आहे. ओके. मग समोर काय सांगितलं की हे जे आता 3600 रुपयाचा काही हिशोब आहे, तर याचं समोर काय करायचं आहे, लाभाच्या प्रमाणात काय करायचं आहे, समायोजन करून घ्यायचं आहे. म्हणजेच लक्षात घ्या, अपलेखन करायचं आहे. काय करायचं आहे, त्या ख्यातीचं अपलेखन करायचं आहे. अपलेखन करण्याच्या टाइमला जुने भागीदार ख्यातीला काय करतात, घेऊन घेत असतात, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. म्हणून जुन्या भागीदारांचं खातं त्या टाइमला काय केलं जाईल, नावे केल्या जाईल आणि ख्याती जमा केल्या जाईल. हे सुद्धा नोंद तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे मित्र. ठीक आहे. तर अपलेखन हे लाभाच्या प्रमाणात करायचं आहे आणि लाभाचं प्रमाण कसं काढते ते आपण बघणारच आहोत. ठीक आहे. तर बघू शकता, पटकन मी तुम्हाला लाभाच्या प्रमाणावर घेऊन जातो. लक्षात घ्या, लाभाचं प्रमाण बघू शकता तुम्ही. बघा इथे तुम्हाला लाभाचं प्रमाण दिसत आहे. आपण हे लाभाचं प्रमाण कशासाठी काढतो, कारण आपल्याला ख्यातीचं अपलेखन करायचं आहे. जो मी तुम्हाला तिकडे कॅल्क्युलेशन सांगितलं ख्याती कसं काढायचं, ते हे तुम्हाला इथे बघून घ्या. 12,000ची ख्याती होती, सोनीचं प्रमाण 310 होतं, म्हणून तसं करून काय केलं, 12,000 गुणिले 310 केलं, 3600 रुपये ते ख्याती मिळाली. आता या 3600ची काय करू, त्या सोनीला तर आपण वाटणी करून दिली म्हणून इथे मी वाटणी लिहिलं. आता आपल्याला दुसरं त्याच्यातच सांगितलं की ख्यातीचं अपलेखन करा आणि ते सुद्धा लाभाच्या प्रमाणात. मग आता हे जे आकडे आले तर हे कसे आले, तर पहिले याच्या आधी पहिल्यांदा आपल्याला हे कंडिशन समजून घेणं गरजेचं आहे. तर बघा, लाभाचं प्रमाण कसं काढलं जाते, तर पहिले तुम्हाला सूत्र येणं गरजेचं आहे. सूत्र आहे, लाभाचं प्रमाण बरोबर नवीन मधून जुनं प्रमाण मायनस करा. काय करा, नवीन मधून जुनं प्रमाण मायनस करा. सर प्रश्न आहे, नवीन प्रमाण कुठे आहे, तर लक्षात घ्या, तुम्हाला उदाहरणात नवीन प्रमाण दिलेलं आहे. तर उदाहरणामध्ये पहिले नवीन प्रमाण पाहू, समायोजना क्रमांक 5वी काय म्हणते. परत आपण तिकडे रिपीट जाणार आहोत मित्र. ठीक आहे. तर बघा 5वं काय म्हणते की नवीन संस्थेचं भांडवल 1,60,000 आहे. तुम्हाला जे काही म्हणजे ज्याला आपण क्लोजिंग कॅपिटल म्हणतो मराठीमध्ये, जे काही शेवटचं भांडवल म्हणतो, हे तुम्हाला दिलेलं आहे. तर 1,60,000चं भांडवल दिलेलं आहे आणि तुम्हाला हे सुद्धा माहिती असलं पाहिजे की हे शेवटचं भांडवल आपण भांडवल खात्यात कुठे लिहित असतो. ठीक आहे. तुम्हाला क्लिअर करून देतो की शेवटचं भांडवल आपण काय करतो, भांडवल खात्याच्या नावे बाजूला लिहित असतो. ठीक आहे. सुरुवातीचा जमा साईडला लिहितो आणि शेवटला आपण त्याच्या नावे साईडला लिहित असतो. हे सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. समोर काय सांगितलं, नाना आणि नानी यांच्या नवीन 3/1 लाभाच्या प्रमाणात रोख रकमेचा फरक समायोजित करा. याचा अर्थ नवीन प्रमाण तुम्हाला दिलेलं आहे ते म्हणजे 3/1. किती देऊन आहे, 3/1 तुम्हाला नवीन प्रमाण देऊन आहे. तर जेव्हा कधी आपण लाभाचं प्रमाण काढायला गेलो त्यावेळेस आपल्याला नवीन प्रमाण विचारलं, तर नवीन प्रमाण आपल्याला इथे दिलेलं आहे. ठीक आहे. तर या संयोजनेला, 5व्या संयोजनेला आपण परत नंतर वाचणारच आहोत, पण सध्या आपण आता काय करत आहोत, लाभाचं प्रमाण काढू. तर लाभाच्या प्रमाणासाठी आपण काय करू, सगळ्यात पहिल्यांदा आपण जे काही नवीन प्रमाण होतं त्याचा विचार करू. तर तुम्हाला इथे साईडला लिहून घेतो, नवीन प्रमाण हे आपल्याला 3/1 असं देऊन आहे. ठीक आहे. आणि जुने प्रमाण कसं होतं बघा, जुनं प्रमाण आपल्याला काय करून आहे की 5 बघा तुम्ही इथे काढून ठेवलं होतं बघा, 5/2 2/3 असं काय होतं त्यांचं जुनं प्रमाण होतं. 5/2 2/3 असं काय होतं त्यांचं, हे त्यांचं होतं जुने प्रमाण. ठीक आहे. आणि हे जे दिसत आहे हे काय होतं, हे नवीन प्रमाण होतं. या दोघांचा आधार घ्यायचा आहे आणि आपल्याला लाभाचं प्रमाण काढायचं आहे. आता लाभाचं प्रमाण कोणाचं निघते, जसं तुम्ही प्रवेशामध्ये त्यागाचं प्रमाण काढत होते ना, ते दोघांचंच निघत होतं. कोणाचं, जुन्या भागीदारांचं. सेम त्याच पद्धतीनं लाभाचं प्रमाण हे सुद्धा दोघांचंच निघेल, जे अस्तित्वात भागीदार आहे. सोडून जाणाऱ्या भागीदारांचं लाभाचं प्रमाण निघणार नाही. ठीक आहे. मग आता आपल्याला अस्तित्वात दिसणारे दोनच आहे, नाना आणि नानी, कारण सोनी तर आपल्याला सोडून चाललेलं आहे, निवृत्त होत आहे. मग आता यांचं सूत्र जे होतं की नवीन मधून जुनं मायनस करा. तर पहिल्यांदा नवीन प्रमाण विचारात घेऊ. तर नवीन 3/1चा अर्थ काय होते, 3/1चा अर्थ असा होते की पहिल्या व्यक्तीचं प्रमाण हे 3/4 आहे. 4 कुठून आले, 3 आणि 1 4 होतात. आणि दुसऱ्या व्यक्तीचं 1/4 आहे. बरोबर आहे. आता तुमच्या लक्षात आलं असेल. तर बघा, म्हणून इथे तुम्हाला सूत्रामध्ये नानाच्या नावासमोर 3/4 दिसत आहे
आणि नानीच्या नावासमोर तिचं नवीन प्रमाण 1/4 दिसतं. इथपर्यंत क्लिअर झालं असेल तुम्हाला. सूत्रातलं मायनसचं चिन्ह आपण ॲज इट इज ठेवलं. जुनं प्रमाणाचा विचार करायला गेलो. जुनं अशाच व्यक्तीचं घ्या ज्यांचं आपल्याला काढायचं आहे. तर बघा आपल्याला नानाचं जे आहे तो भाग म्हणजे तिचा आहे 5 जुन्या प्रमाणापैकी, ठीक आहे. आणि जो काही नाणी आहे तर तिचा आहे 2. आता याचं उभं स्वरूप कसं करण्यात लिहिण्यात येते बघा की 5 छेद किती यायला पाहिजे आपण लक्षात घ्या, आणि इथे 2 छेद किती यायला पाहिजे लक्षात घ्या. पूर्ण प्रमाणाची टोटल ऑलवेज लक्षात घ्या की जेव्हा कधी आपण छेद घेतो तेव्हा त्याची पूर्ण टोटल पाहिजे. भलाही तो निवृत्त जरी होत असेल तरी पूर्ण हिस्साचा विचार करण्यात येईल, कारण ते जुन्या पद्धतीचं होतं. 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 होणार, म्हणजे इथे सुद्धा 10 आणि इथे सुद्धा 10 येणार. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सुद्धा क्लिअर झालं असेल. म्हणजे आपण नाना नावाच्या व्यक्तीसमोर 5/10 घेत आहोत. ओके. आणि 2/10 नानी नावाच्या व्यक्तीसमोर घेत आहोत. हे सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की हे आकडे इथे कसे आले. बस आता याला सॉल्व्ह करा. आता याला व्यवस्थित सॉल्व्ह कसं करता येईल बघा. आता वजाबाकीचं चिन्ह आहे, छेद समान नाही आहे, तिरपा गुणाकार करण्यात येईल. ठीक आहे. तर 10 त्रिक 30 होतात, 4 पंच 20 होतात. म्हणून बघा काय केलं, परत सांगतो, 10 त्रिक 30 होतात, 4 पंच 20 होतात. म्हणून 30 मायनसचं चिन्ह ॲज इट इज 30 - 20 खाली काय होतात की छेदाचा गुणाकार होतात. 10 चोक 40 होतात. म्हणून या पद्धतीने तुम्हाला इथे 30 - 20 भागेला 40 दिसत आहे. मग समोर त्याला आणखी सॉल्व्ह करा. 30 मधून 20 गेले, 10 उरतात, 40 ॲज इट इज म्हणजे जशाचे तसे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे नानी. नानीचं काय करण्यात येईल, परत एकदा आकडे तुम्हाला आले कसे हे समजलेलं आहे. पुन्हा याचा तिरपा गुणाकार करण्यात येईल. 10 1 10 आणि 4 2 8 आणि 10 चोक 40 किंवा 4 10 40 म्हटलं तरी चालेल. तर 10तून 8 गेले 2 राहतात आणि 40 पुन्हा आहे तसेच. मग आता तुमच्या लक्षात काय आलं की इथे 10/40 आले वरती आणि खाली आले 2/40. म्हणजे ज्याचा अर्थ आता याला आपल्याला आडव्या स्वरूपात लिहायचं आहे. म्हणजेच 10/2 आपल्याला हे काय मिळत आहे, लाभाचं प्रमाण मिळत आहे. मग याला जर आणखी सोपं रूप देता येत असेल, म्हणजे दोन्ही या आकड्याला कोणत्या तरी एका अंकाने भाग जात असेल तर तो दिला पाहिजे. जसं की आता याला बघा 2नी भागाकार जाऊ शकते. म्हणजे 2 1 2 आणि 2 पंच 10 होतात. बरोबर आहे. म्हणून हे प्रमाण तयार झालं 5/1. म्हणजे आता लाभाचं प्रमाण आपल्याला काय मिळालं, 5/1 मिळालं. आय होप तुम्हाला हे लाभाचं प्रमाण कसं काढते हे सुद्धा लक्षात आलं असेल. ठीक आहे. मग आता या 5/1चा वापर कुठे करायचा आहे, तर आपल्याला लक्षात होतं की आपल्याला अपलेखन करायच्या वेळेसला त्याचा वापर करायचा आहे. म्हणून आता काय करू, आपण त्याचं अपलेखनचा विचार करत असताना याचा आधार घेऊ. तर बघा, ख्यातीचं अपलेखन करत असताना जे काही निवृत्त भागीदार आहेत त्याची ख्याती आपण विचारात घेऊ 3600 रुपयाची दोघांसाठी. कारण बघा दोघांसाठी का, कारण अपलेखन हे जुन्या भागीदारांना करून दाखवायचं आहे. म्हणून इथे दोघांचं जुन्या व्यक्तीचं नाव घेतलं. मग 3600 गुणेला 3600 गुणेला दोघांसाठी घेतले. 5/1चा अर्थ काय होते, जे लाभाचं तुम्ही प्रमाण काढलं तर त्याचा अर्थ काय होते, 5/1चा अर्थ काय होते की 5/6. कारण 5 ने किती होतात 6. आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी 1/6. तर असा त्याचा अर्थ होते. म्हणून बघा इथे पहिल्या व्यक्तीसाठी 5/6 आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी 1/6 हा आधार घेण्यात आला. मग आता याला आणखी आपण सोडवण्याचा प्रयत्न केला तर बघा काय करण्यात येईल. पहिल्या नानासाठी बघा 3600 गुणेला 5 करण्यात येईल, भागेला 6 केलं तर तुम्हाला 3000 भेटून जाईल. ठीक आहे. हे आपण काय करत आहोत, ख्यातीचं अपलेखन करत आहोत. त्यानंतर समोर नानीसाठी 3600 गुणेला 1 करा, भागेले 6 करा, तुम्हाला काय मिळून जाईल, 600 रुपये मिळून जाईल. आता या 2 आकड्यांना कुठे घ्यायचं आहे, तर 2 आकड्यांना जेव्हा कधी आपण भांडवल खाते तयार करू जेव्हा कधी आपण भांडवल खाते तयार करत असताना ख्यातीचं अपलेखन करू, त्यावेळेला आपल्याला हे 2 आकडे विचारात घ्यायचे आहे. मी परत या आकड्यावर तुम्हाला घेऊन येणार आहेत. त्यामुळे हे समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे. आणि कमेंट सुद्धा करा की तुम्हाला काही गोष्टी लक्षात नसेल आल्या किंवा काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट सुद्धा करू शकता. ठीक आहे. तर आता तुम्हाला ख्यातीचं जे काही कॅल्क्युलेशन्स होतं ते सर्व मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सांगण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. तर आता समोर आपल्याला काय करायचं आहे की बघा, आपण 4थ्या समायोजनेला व्यवस्थित डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. ठीक आहे. 5वी समायोजनात आपण बघितलेली आहे की त्याच्यामध्ये पूर्ण भांडवल दिलेलं आहे आणि नवीन प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. ओके. तर 5व्या समायोजनात मी रिपीट करत आहो की बघा, याच्यात एक शब्द आला की रोख रकमेचा फरक समायोजित करा. याचा अर्थ असा होते की जेव्हा कधी तुम्ही भांडवल खाते तयार करणार तर भांडवल खाते तयार करत असताना त्याच्यावर जर शिल्लक येईल, शेवटची शिल्लक येईल, अतिरिक्त शिल्लक येईल. बघा, तुम्हाला भांडवल खात्याची शिल्लक ऑलरेडी दिलेली आहे, ज्याला आपण शेवटचं भांडवल म्हणतो, तर ते तुम्हाला दिलेलं आहे. अंतिम भांडवल ज्याला म्हणतो ते ऑलरेडी दिलेलं आहे. पण त्याचा आधार घेतल्यावर सुद्धा आणखी जर शिल्लक येईल तर त्याला रोख खाते नाव द्यायचं आहे, असं तो सांगत आहे. ठीक आहे. तर हे सध्या आता समजून घेणं थोडं क्रिटिकल होऊन जाईल. उदाहरणार्थ तुम्हाला जेव्हा उत्तरात नेऊ तेव्हा तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ठीक आहे. तर बघा,
आता तयार काय करायला लावलेलं आहे की तयार करायला लावलं नफा तोटा समायोजन खाते, भागीदाराचं भांडवल खाते आणि सोबत नवीन जो काही म्हणजे निवृत्तीनंतरचा जो काही ताळेबंद आहे तो तयार करायचा आहे. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले आपण काम कोणतं करायचं आहे, नफा तोटा समायोजन खाते. तर बघा तुमच्या स्क्रीनवर उत्तर आलेलं आहे. तर स्क्रीनवर उत्तर आलेलं आहे, व्यवस्थित त्याचा विचार करा बघा. तर जे काही आता तुम्हाला बघा नफा तोटा समायोजन खाते दिसत आहे, तर याला दोन बाजू असतात, एक नावे बाजू असतात. आता याच्यामध्ये पुस्तकामध्ये थोडंसं प्रिंट झालेलं नाही आहे, तर तुम्ही इथे लिहू शकता. याला दोन बाजू असतात, एक नावे बाजू आणि दुसरं जमा बाजू. एक्झामिनेशन मध्ये तुम्हाला नावे आणि जमा हे सर्व व्यवस्थित लिहायचं आहे. ठीक आहे, तर आता याची नावे बाजू म्हणजे कोणती बाजू, तर याची नावे बाजू म्हणजे नुकसान किंवा खर्चाची बाजू. ठीक आहे, तर आपण ज्या ज्या गोष्टीसमोर नुकसान असं नाव दिलेलं आहे ते सर्वच्या सर्व पद काय होणार, या बाजूला येणार. ठीक आहे मित्रो, व्हिडिओ तुम्ही जर शेवटपर्यंत बघितला तर हे गणित तुम्हाला बिलकुल इझी वाटेल. ठीक आहे, तुम्ही जर मधातून जर पाहायला आले असतील किंवा मधातून स्किप करू जर व्हिडिओ बघत असेल तर कदाचित तुम्हाला समजायला तकलीफ जाईल. ठीक आहे, तर बघा नावे बाजू नुकसान आणि जमा बाजू म्हणजे तुमचा एक प्रकारचा फायदा किंवा उत्पन्नाची बाजू असते. ठीक आहे, आता या दोन गोष्टीला आपण व्यवस्थित विचारात घेतलं. आता एकच काम करायचं आहे, ज्या ज्या गोष्टी समोर तुम्ही मार्किंग करून ठेवली नुकसान नुकसान वगैरे वगैरे ते घ्यायचं आहे. आता मी एक काम करू का, जे काही तुमच्या स्क्रीनवर लिहिलेलं आहे ते थोडंसं क्लीन करतो. ठीक आहे, बघा क्लीन केलं तर आता बघा आपल्याला पटापट काय करायचं आहे की नुकसानीचे पद घ्यायचे. बघा नुकसान इथे एक नंबर दिसत आहे, नुकसान दुसरं दिसत आहे, आणखी नुकसान कुठं दिसत आहे, नाही सर दोनच आहे. नुकसानीचे पद दोन घेऊन घेऊ. कोणते कोणते आहे बघा, स्कंदाचा 8% हिशोब काढला होता आपण, 960 काढून ठेवलेला आहे. आता परत त्याच्यावर आपण रिपीट करणार नाही. त्यानंतर ऋणकोवर 10%, तर ऋणकोवर 10% म्हणजे कसं, तर बघा ऋणकोवर 10% ऋणको आहे आतमधले घ्यायचे आहेत. तर आपल्याला ऋणकोवर 10% दराने काय करायचं आहे, संशयित कर्जनिधी काढायचा आहे. तर आता हे ऋणकोवर 10% संशयित कर्जनिधी घेणं थोडंसं ट्रिकी काम होईल याच्यामध्ये. बघा थोडंसं काय होणार की आपण ऋणकोला विचारात घेऊ. तर बघा नुकसान तर होत आहे, नुकसान ऑब्व्हियसली होत आहे, पण कितीचं होत आहे काय होत आहे हे आपण बघणार. तर लक्षात घ्या ऋणको ओरिजिनल किती रुपयाचे होते, 12,000चे. आता 12,000वर तुम्ही 10% काढा, किती येतात, 12,000 गुणिले 10 भागीला 100 करा, 1200 रुपये येतात. ठीक आहे, किती येतात, 1200 रुपये येतात. मग आपल्याला सकनीचा विचार करत असताना आपलं नुकसान म्हणजे एकूण 1200 वाला पाहिजे, पण ऑलरेडी तुम्हाला उदाहरणात सकनी 1000 रुपयाचा दिलेला आहे. मग तुमचं 1200चं नुकसान होत आहे का नाही, 1000 तर ऑलरेडी दिलेला आहे. मग आता आपल्या लक्षात काय येत आहे की 1000 आणि 1200 याच्यामध्ये जो काही फरक आहे तो फरक म्हणजे आपलं अतिरिक्त नुकसान होत आहे. आणि तो फरक आपल्याला म्हणजे नुकसान जे आहे तो फरक आहे आपल्याला 200 रुपयाचा. आणि म्हणून काय होत आहे की तुमचं इथे सकनी इथे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, अगोदर स्कंदाचे तर आपण या बाजूला घेतले, नुकसानीचे पूर्णच्या पूर्ण इथे दोन्ही पद घ्यायचे आहेत. दोनच होते, आपण परत रिपीट करतो. नुकसान स्कंदाचं, नुकसान ऋणकोचं कोणतं, सकनी. ठीक आहे, तर 8% स्कंदाचं घेतलं आणि सकनीचं 10% आहे. पण ते 10% कसं आलं, 200 रुपये कसं आलं, बरेच विद्यार्थी ते कन्फ्युज होऊ शकतात. काही विद्यार्थी 12,000वर 10% 1200 लिहितात, पण समजून घ्या 1000 रुपयाचा सकनी ऑलरेडी आहे. तर आपलं एकूण 1200 सकनी निघून राहिला. तर 1200 पैकी 1000 रुपयाचा ऑलरेडी दिलेला आहे, म्हणजे 1200 आणि 1000 मध्ये आपल्याला नुकसान 200चं झालेलं आहे. ठीक आहे, तर हे समजणं गरजेचं आहे. आणि जेव्हा कधी तुम्ही ऋणको घेसाल त्यावेळेस तुम्हाला काय होईल, जे काही पूर्ण नुकसान आहे ते त्याच्यामध्ये विचारात घेण्यात येईल. ठीक आहे, ते ऋणको मध्ये गेल्यानंतर लक्षात येईल तुमच्या. तर हे दोन नुकसानीच्या गोष्टी लक्षात आल्या असतील तुमच्या. तर आता फायदे दिसते का बघा, फायद्याचं सर आम्हाला एक नाव दिसत आहे, तो म्हणजे जमीन इमारतीवर 20% काय करायला सांगितलं, फायदा सांगितला. तर जमीन इमारत चेक करा, जमीन इमारत होती 55,000ची, त्यावर 20% करायचा फायदा जमा बाजूला लिहिण्यात येते. आणि म्हणून 20% किती येणार, त्याच्यावर 55,000 गुणिले 20 भागिले 100 करा, 11,000 रुपये येऊन जाईल. ठीक आहे, त्यानंतर आणखी तुम्हाला कुठे फायदा दिसते का, बरं नुकसान तरी दिसते का, नाही सर आता तर काहीच नाही दिसून राहिलं, आता तर सगळं ओके झालेलं आहे. मग सर बाकीचं दिसते, बाकीच्याचा परिणाम नफा तोटा समायोजन खात्यावर होणार नाही. ठीक आहे, मग आता त्या नफा तोटा समायोजन खात्याला काय करू, व्यवस्थित टॅली करू, त्याची व्यवस्थित नावे जमा बाजूची टोटल करू. तर बघू शकता तुम्ही सध्या 2 मिनिटासाठी हे जे 3 आकडे दिसून राहिले हे अंधश्रद्धा समजून चला. अंधश्रद्धा याचा अर्थ तुम्हाला असा होईल की हे सगळं बेरीज वजाबाकी केल्यानंतर येणारे आकडे आहेत. ठीक आहे, तर आता तुम्ही बघू शकता याची जमा बाजू 11,000 आहेत. किती आहे, जमा बाजूसाठी 11,000 आहे. आणि इथे लिहितो ज फॉर जमा. ठीक आहे, आणि इकडे लिहितो न फॉर नावे. ठीक आहे, तर नावे बाजूचा विचार केला तर फक्त दोनच आहे, एक 960 रुपये आणि 200 रुपये, म्हणजे किती होतात, 1160 रुपये. बरोबर का, तर 1160 रुपये होतात सर. हो सर बरोबर आहेत. मग 1160 आणि 11,000 याच्यात फरक तुम्हाला जो येत असेल तर तो पूर्ण फरक आपल्याला शोधावा लागेल. तर बघा आपण फरक तर काढू, पण पहिले खातं कोण्यानं बंद करायचं हे तर आपण लक्षात घेऊ. तर बघा
जमा साईडनं खातं बंद होईल. ठीक आहे, मग जमा साईडनं खातं आपण काय करू, बंद करू, कारण जमा बाजू जास्त आहे सर, तर 11,000 खातं बंद केलं. मग आता पहिल्याची वजाबाकी करून घेऊ. ठीक आहे, वजाबाकी करा, किती येते, तर इथे राहिलं 0, 10तून 6 गेले, 4 राहिले. ठीक आहे, इथं हातचा वापस देऊन घेऊ, 10तून 2 गेले, 8 राहणार. ठीक आहे, त्याच्यानंतर परत आता आपण इथून घेतला होता, इथे पुन्हा हातचा वापस देऊन देऊ. त्यानंतर आता काय होत आहेत की 11तून 2 काढावे लागेल, तर आपल्याला 9 उरणार. ठीक आहे, म्हणजे 9,840 उरणार आणि इकडे तर 0 राहणार, म्हणजे 9,840 आपल्याला काय होत आहे, फरक दिसत आहे. तर 9,840 बघा, इथे मी थोडंसं काय करतो, आतमध्ये इथे तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, तर 9,840. ठीक आहे, 9,840 तुम्हाला काय होत आहे की जो फरक आहे तुम्ही ह्या नावे साईडला तुम्ही काय करताय, नोट करून घेतला, तर हा झाला तुमचा शुद्ध नफा. का बरं, कारण या साईडला फरक आला. मग आता या शुद्ध नफ्याची काय करायची, आपल्याला व्यवस्थित काय करायची आहे, वाटणी करायची असते. आता एक लक्षात घ्या, प्रवेशाच्या जे काही प्रकरण होतं त्याच्यात नफा हा 2 भागीदाराला देत होतो. का बरं, कारण 2 अस्तित्वात होते. पण इथं निवृत्तीमध्ये काय होतं की हा जो नफा बिफा होईल, तर तो नफा घेण्यासाठी 3 तत्पर होते. काय होते, 3च्या होते. तर सगळे हिश्श्याची जेव्हा काही विचार येईल, तर तेव्हा त्याला 3लाही देण्यात येईल. हा फरक आपल्याला 2 प्रकरणातलं लक्षात घेणं गरजेचं आहे. म्हणून या नफ्याची वाटणी त्यांच्या जुन्या प्रमाणात करण्यात येईल, जे प्रमाण आपण काढून ठेवलं होतं, 5/2 2/3. मग आता 9,840 रुपयाला काय करायचं आहे, आपल्याला वाटणी करून द्यायची आहे. तर कशी, तर बघा, पहिल्या व्यक्तीसाठी काय करू, 9,840 गुणेला 5. बघा, नानासाठी काय होईल, गुणेला 5 भागेला 5 आणि 2 7, 7 आणि 3 10 होतात. म्हणजे 9,840 गुणेला 5 भागिले 10 करा, तर तुम्हाला त्याचं प्रमाण मिळेल. सोबत नानीचं कसं करायचं आहे, 2/10 करायचं आहे. ठीक आहे, 2/10 करा, तुम्हाला नानीचं मिळून जाईल. त्यानंतर सोनीचं कसं करता येईल, 3/10 करा, त्या सोनीचा सुद्धा हिस्सा मिळून जाईल. परत एकदा रिपीट करता, हे कसे काढायचे बघा. तुम्हाला इथे बाहेर जे काही आन्सर दिसून राहिलं, हे जे आन्सर दिसत आहे, हे कसं आलं मी सांगत आहोत, तुम्हाला लक्षात घ्या की 9,840 गुणिला 5/10 करा, तर तुम्हाला पहिल्या व्यक्तीचा आकडा मिळून जाईल 4,920 रुपये. दुसऱ्या व्यक्तीसाठी 9,840 गुणिला 2/10 करा, तर 1,968 मिळून जाईल. तिसऱ्या व्यक्तीसाठी 9,840 गुणिला 3/10 करा, तर तिसऱ्या व्यक्तीचं 2,952 रुपये मिळून जाईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण काय केली की त्या नफ्याची काय केली, विभागणी केली, वाटणी केली. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे सुद्धा लक्षात आलं असेल. ठीक आहे, आता समोर आहे आपल्याला, आपण स्टेप नंबर 1 कव्हर केली आता. आपल्याला 3 स्टेपमध्ये उदाहरण सॉल्व्ह करायचं आहे. एक नफा तोटा समायोजन, दुसरं भागीदाराचं भांडवल खाते आणि तिसरं नवीन ताळेबंद. तर आपण एक स्टेप कंप्लीट केली. आता आपल्या आहे काम दुसऱ्या स्टेपकडे जाण्याचं. दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे की भांडवल खाते तयार करत असताना सर्वात पहिलं काम पहिले त्याची व्यवस्थित आखणी करायची आहे. नावे बाजूला तपशील, नाना नानी सोनी, कारण 3 व्यक्ती आहे. सेम काम जमा साईडला, नावे जमा सगळं काम करायचं आहे. सोबत आता काय करायचं आहे की जेव्हा भांडवल खात्याची आखणी केली, तर सगळ्यात पहिलं काम तुम्हाला त्याची शिल्लक लिहायची आहे जमा बाजूला. सर, जमालाच काय लिहायचं आहे, कारण हे देयताचं खातं असते आणि देयताची शिल्लक जमाला असते. म्हणून शिल्लक तुम्ही या बाजूला लिहिली आणि या बाजूला शिल्लक लिहिल्या पुढे आणली असं लिहायचं आहे. शिल्लक कुठून आणली सर, हे तुम्हाला जुन्या ताळेबंदात भांडवल दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता. नाना 50, नानी 20 आणि सोनी 30. तर 50, 20, 30 हे तुम्हाला इथे दिसत आहे. तर हे लक्षात आलं असेल की हे कोण्या पद्धतीने आपण इथे घेतले. ओके, त्याच्यानंतर आता बघा आणखी काय काय तुम्हाला उदाहरणात सांगितलं. सगळ्या गोष्टी प्रश्नाला विचारा की आता आम्ही काय घेऊ. ठीक आहे, तर बघा प्रश्नामध्ये आता विचारात घेत असताना भांडवल खात्यावर परिणाम करणारे घटक घ्यायचे. तर बघा, पहिली समायोजन, दुसरी आणि तिसरी हे काही तुमच्या भांडवल खात्यावर परिणाम करत नाही. हे होतं पुनर्मूल्यांकन, त्याला आपण विचारात घेऊन घेतलं. आता चौथी समायोजन काय म्हणते, चौथी समायोजन अशी म्हणते की एक काम करायचं का, चौथी समायोजनाच्या अगोदर जे काही त्यांचा बिचारांचा जो काही नफा आला होता तो वाटून द्यायचा का, आपण वाटून देऊ ना, काही प्रॉब्लेम नाही, पर वाटून देऊ. बघा कसं होते, नफा काय करायचं, नफा जर आला तर भागीदाराला फायदा होते का नुकसान होते, सर ऑब्विसली फायदा होते. जेव्हा कधी फायदा होईल तर त्याचं खातं काय करायचं, पटकन जमा करून टाकायचं. तुम्हाला इथे नफा तोटा समायोजन खाते नाव दिसत आहे, तर हा त्यांचा काय आहे, नफा आहे. तुम्ही बघू शकता, जे आकडे तुम्ही इथे लिहिले होते तेच आकडे आपण इथे काय करतो, घेत आहोत. बघा, 4,920, 1,968, 2,952. ठीक आहे, म्हणजे तुम्ही वाटणी, नफ्याची वाटणी खालीवर जरी झाली तर काही प्रॉब्लेम नाही. खालीवरचा अर्थ काय होते, पहिले ख्यातीची वाटणी, सर इथे ख्याती दिसून राहिलं ना, इथे नफा तोटा समायोजन तुम्ही नंतर घेतलं, असं काही नाही. हे सगळी अंधश्रद्धा आहे, बरोबर आहे. खालीवर झालं तर कोणी तुम्हाला शिवा देणार नाही की अरे वाटणीच कोण पहिले घेतली नाही किंवा नंतर घेतली वगैरे, असं काही नाही. ठीक आहे, तर तुम्ही घेऊ शकता. जमा साईडला येणं गरजेचं आहे. ठीक आहे, तर आता तुम्ही याचा नफा घेतल्यानंतर सर तोटा झाला असता तर नावेला घेतला असता. ओके,
तर जमा साईडला नफा घेतला. आता नफा घेतल्यानंतर आपण प्रश्नात विचारून राहिलो होतो की कोणते कोणते आम्ही पदं घेऊ. तर बघा इथे दिसत आहे आपल्याला ख्यातीचं काय करायचं होतं, वाटणी करून द्यायची होती. कोणाला? त्या सोनीच्या हिस्स्याची सोनीलाच द्यायची होती. मग आपण त्याचा हिस्सा काढून ठेवला होता. तर 3600 रुपये आणि परत बोलता सोनीच्या हिस्स्याची सोनीलाच वाटणी करून द्यायची आहे. तर आपण तिच्या खात्याच्या जमा बाजूला आलो. सर जमालाच का आलो? नोंद बघा ना कशी होते. ख्याती नावे आणि जे काही निवृत्त भागीदार आहे तिचं खातं भांडवल जमा. काय होईल? ख्याती खाते नावे आणि सोनीचं भांडवल जमा. म्हणून काय होत आहे की या नोंदीचा आधार घेऊन सोनीच्या जमा साईडला ख्याती खाती येईल. ठीक आहे. आणि बघा परत एकदा सांगतो, तिचा हिस्सा होता तर बाकीच्याले काही देऊन नाही राहिलो. तिचा हिस्सा काय घेतला आपण, तिच्याच खात्यामध्ये 3600 रुपये नोट केले. ठीक आहे. हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर आता आणखी बघा प्रश्नात काय दिसत आहे, तर प्रश्नात अपलेखन दिसत आहे. ख्यातीचं अपलेखन करायचं आहे. अपलेखन कसं करण्यात येईल? पहिली गोष्ट लाभाच्या प्रमाणात करायचं आहे. दुसरी गोष्ट काय होईल, त्याची नोंद येणं तुम्हाला गरजेचं आहे. सगळ्या गोष्टी होण्यासाठी हे 2-3 प्रकरणं लक्षात येण्यासाठी तुम्हाला नोंदी येणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. तर याच्या नोंदी वगैरे तुम्हाला माहित नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एक व्हिडिओ बनवला नोंदीचा, तो तुम्ही बघू शकता. ठीक आहे. तर आता अपलेखन करताना काय नोंद होईल या प्रकरणामध्ये, तर बघा अपलेखन करणे म्हणजे काय की जे काही जुने भागीदार आहे, अस्तित्वात असणारे भागीदार आहे, तर त्यांचं भांडवल खाते नावे केल्या जाईल आणि ख्याती खाते जमा केल्या जाईल. ठीक आहे. आणि हे अपलेखन कोणाचं होत आहे? पूर्ण संस्थेचं नाही होत आहे. जे काही त्या सोनीचा हिस्सा होता त्याचंच अपलेखन करायचं आहे. म्हणून आपल्याला 3600 रुपयाचं अपलेखन करायचं आहे. आणि आपण इथे बघू शकता यांच्या जुन्या भागीदारांच्या नावे साईडला, जुन्या भागीदार म्हणजे हे अस्तित्वात असणारे भागीदार आहे, यांच्या भांडवलांच्या नावे साईडला आपण ख्याती खाते लिहिलं. ब्रॅकेटमध्ये तुम्हाला अपलेखन दिसत आहे. आणि हे 5 आपलं लाभाचं प्रमाण आहे. हे 3600 आणि 600 कसे आले, तर तुम्हाला मी मगाशीच सांगितलं. इथे आपण एका जागी आणखी रिपीट करून येणार आहोत. ते म्हणजे बघा आपण काढून ठेवलं मगाशी 3000 आणि 600 कसं आलं तर तुम्हाला आता माहिती आहे. तर हे आहेत अपलेखन, तर हे आहेत अपलेखनाचे आकडे. ठीक आहे. तर 3000 इथे नानाच्या नावावर आणि 600 हे नानीच्या नावावर. सोनीचा विषय घ्यायचा नाहीये. अपलेखन हे अस्तित्वात असणारे भागीदार काय करतात, करून घेतात. ठीक आहे. तर आता ख्यातीचं सुद्धा तुम्हाला समजलं. सर वाटणी होती ते लक्षात आलं, अपलेखन होतं ते लक्षात आलं. त्यानंतर आणखी बघा समायोजना कोणत्या राहिल्या. समायोजना क्रमांक 5 होती, ज्याला आपण मगाशी इथे नावे असं लिहून ठेवलं होतं. का बरं नावे लिहून ठेवलं? कारण संस्थेचं जे काही अंतिम भांडवल आहे ते 1,60,000 तुम्हाला दिलेलं आहे. आणि याच्यात बघा आणखी समोर काय म्हटलं की नाना नानी जे आहे हे यांचं जे काही नवीन आहे तर हे 3/4 प्रमाणात घेणार. की कोण्या प्रमाणात घेणार? 3/4 नवीन प्रमाणात हे जे काही त्यांचं भांडवल आहे ते आपल्याला काय करायचं आहे, विभागून द्यायचं आहे. मग कसं होणार बघा. पहिल्या व्यक्तीसाठी कसं होणार, 1,60,000 गुणेला 3/4. 4 कुठून आले? 3 आणि 1 किती होतात? 4 होतात. दुसऱ्या व्यक्तीसाठी 1,60,000 गुणेला 1/4 होणार. ठीक आहे. असं करून तुम्हाला काय होणार की दोघाही व्यक्तीचं जे काही अंतिम भांडवल आहे, अंतिम भांडवल आपण काय करत असतो, नावेला लिहित असतो. तर ते तुमचं येऊन जाईल. बघा तुम्हाला याच्यामध्ये दिसत आहे, इथे दिसत आहे, बघू शकता तुम्ही. हे आहेत अंतिम भांडवल, शिल्लक पुढे नेली असं म्हटलेलं आहे. बघा इकडलं असते, हे असते सुरुवातीचं, हे आहे अंतिम. आणि 3/1 प्रमाण जे आपल्याला नवीन प्रमाण दिलं होतं त्याच्या हिशोबाने केलं. 1,60,000 गुणिला 3/4 करा, 1,20,000 भेटून जाईल. आणि दुसऱ्या व्यक्तीसाठी 1,60,000 गुणिला 1/4 करा, 40,000 भेटून जाईल. ठीक आहे. आणि हे अंतिम भांडवल दोघांचंच निघेल, कारण अंतिम टाइमला सोनी नावाचा व्यक्ती राहिला नाही, तो निवृत्त होत आहे. ठीक आहे. मग आता हे सगळं झाल्यानंतर आणखी प्रश्नात चेक करा काही राहिलं का. सर आता प्रश्नात तर काहीच नाही राहिलं, काहीच नाही दिसून राहिलं. हे B2 वगैरे ताळेबंदात कामीन. आता काहीच नाही. हे जर तुम्ही नावे लिहिलं होतं याला घेतलं, मग आता सर काहीच नाही राहिलं. मग आता तुम्ही काय करा, त्या भांडवल खात्याला बंद करा. आणि बंद करताना काळजी कोणती घ्या, यानं सांगितलं आपल्याला की याचं रोखीच्या द्वारे काय करायचं आहे, समायोजन करायचं आहे. म्हणजे भांडवल खाते बनवत असताना जर फरक येईनच, कोणत्याही बाजू लिहू द्या, टेन्शन घ्यायचं नाही आहे. नावे लिहो, जमा लिहो, रोखच नाव लिहायचं आहे. ठीक आहे. काय नाव लिहायचं आहे, रोख खाते असं नाव लिहायचं आहे. बघू शकता तुम्ही आता हे भांडवल खाते आहे. तर आता याच्यामधले बघा सगळे जे काही आपण गोल राऊंड केलेले आहे ते आपलं झालेलं आहे. मग आता आपल्याला बघा काही आकडे शिल्लक दिसत आहेत, याला थोडीशी आपण अंधश्रद्धा समजू. अंधश्रद्धा म्हणजे आपल्याला शोधून काढायचं आहे. आपल्याला इकडे हे शोधून काढायचं आहे आणि इकडे हे 2 आकडे, हे काय आलं आपल्याला समजा इमॅजिन करू. सध्या तरी आपल्याला काहीच माहित नाही, कारण आपण उदाहरण सोडत असताना आपल्याला हे आकडे थोडी दिसणार. पहिले प्लस मायनस करू आणि सगळं केल्यावर आपण शोधून काढू. तर बघा आता आपण याचं शोधून काढू एक आकडा. तर बघा एक व्यक्तीचं काय करायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. जसं नानाला विचारात घ्या. नानाला विचारात घेतल्यानंतर काय होते बघा की नानाची जमा साईड चेक करा. किती येत आहे नानाची जमा साईड? सर 50 अधिक 4,920 म्हणजे मी असं सांगू का 54,920 येत आहे. राईट.
हो सर 54,920 येत आहे. आणि मग त्याची नावे बाजू किती येत आहे सर? इकडं जास्त दिसत आहे 3,000 आणि 1,20,000 आहे. तर मग आता किती आलं म्हणजे 1,23,000 दिसून राहिली सर. हो 1,23,000 घेऊन घ्या. मग आता 1,23,000 घेतल्यानंतर तुम्हाला काय लक्षात येत आहे की नानाची जे काही बाजू आहे 1,23,000 म्हणजे नावे बाजू जास्त आहे, तर मग नावेनं त्याला बंद करायचं आहे. केलं, मग नावेनं त्याला बंद केलं. मग फरक कोण्या बाजूला येईल? फरक येईल जमा बाजूला. का बरं? कारण जमा बाजू कमी आहे ना, जमा बाजू कमी आहे आणि म्हणून जमा बाजू कमी असल्यामुळे आपल्याला जो काही फरक आला कितीचा? 68,080 रुपयाचा. ठीक आहे, एक मिनिट. ओके, तर 68,080 रुपयाचा जो काही आला फरक, तो आपण त्याच्या नानाच्या जमा साईडला लिहिला. कोण्या साईडला लिहिला? जमा साईडला लिहिला. ठीक आहे, याला नाव काय द्यायचं हे नंतर पाहू. ठीक आहे, तसं आपल्याला माहिती आहे की आपण रोख खाते द्यायचं, पण तरी 2 मिनिटांनंतर पाहू. 68,080 कसे आले तर तुम्ही याची वजाबाकी करून पहा, तुम्हाला 68,080 येऊन जाईल. सेम काम नानीसाठी करायचं आहे. नानीची पण चेक करू आपण कोणती बाजू जास्त आहे आणि कोणती बाजू कमी आहे. तर नानीची बघा, नावे बाजू पाहायला गेलो 600 अधिक 40,000 म्हणजे 40,600 दिसून राहिलं. किती दिसत आहे? 40,600 सर आम्हाला काय करताय त्या व्यक्तीची दिसत आहे आम्हाला नावे बाजू. ओके, मग जमा बाजू किती आहे बघा नानीची? 20,000 अधिक 1,968 म्हणजे असं म्हणू का 21,968 रुपये दिसत आहे. हो सर बरोबर आहे. मग आता परत एकदा सांगा कोणती बाजू जास्त आहे सर? नावे बाजू. मग नियम तोच आहे, जे बाजू जास्त आहे त्या बाजूनं खातं बंद करा. तर नावे बाजू जास्त आहे सर, नावेनं बंद केलं. ओके, तर आता फरक जो येईल वजाबाकी करा. वजाबाकी करता येते ना? ओके, तर वजाबाकी करा तर फरक येईल तुम्हाला 18,632 रुपयाचा. तर हा फरक इकडेच का लिहिला? कारण हे बाजू कमी होती. ठीक आहे, हे बाजू कमी होती. सर नानीचं जमलं, नानाचंही जमलं, आता दोघांचंही जमलं. आता आहे सोनीचा विचार. तर सोनीचा पण सेम विचारात घ्या की तिची कोणती बाजू जास्त आहे आणि कोणती कमी आहे. तर बघा सोनीच्या सर नावे बाजूला तर काहीच नाही, जे होतं ते तुम्ही मिटवून ठेवलं कारण ते तर माहीतच नाही आपल्याला. ओके, मग नावे बाजूले काहीच नाही तर जमाचीच टोटल करू ना. तर बघा जमाला 30,000, त्यानंतर 3600 आणि 2952. मग आता याची टोटल करा तर किती येते? 36,552. किती येत आहे? 36,552. मग हे जमा बाजू आहे. जमा बाजूनं आपण काय करू? खातं बंद करू. मग आता सोनीचं जे आहे हे नावे बाजू कमी आहे, तर फरक जो येईल पूर्णच्या पूर्ण फरक येईल. बरोबर आहे, कारण काहीच नावेला पद नव्हतं. तर 36,552 हे आपल्याला काय दिसत आहे? आपण इथे नोट केलेलं आहे. ठीक आहे, तर आपण त्याला व्यवस्थित नोट करू. 36,552 आपण त्याला, एक मिनिट थोडा पेन चेंज करतो. ओके, तर 36,552 हा जो फरक आहे तो नावे साईडला आला सोनीच्या. कंडिशन काय झाली मग इथे तयार? इथे असं झालं सर की नाना नानीची जे काही बाजू होती दोघीची नावे जास्त होती, फरक जमाला लिहिला. आणि सोनीमध्ये काय झालं सर? सोनीमध्ये यांच्या अपोजिट काम झालं. कसं काम झालं? सोनीची जमा बाजू जास्त होती, नावे कमी होती, म्हणून फरक नावेला लिहिला. आता हे तुमच्या लक्षात आले असेल, सगळे आकडे तुमच्या लक्षात आले. आता जे काही या स्क्रीनवर तुम्हाला पूर्ण जे काही लिहिलेलं दिसतंय मी पूर्ण क्लिअर करतो आणि आपण काय शोधून काढलं त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. आपण शोधून काढलं हे, बरोबर? हो सर, आपण शोधून काढलं इकडले हे 2 आकडे, बरोबर का? हो सर बरोबर. मग हे आपण असे 3 आयटम शोधून काढले. ठीक आहे, बाकी तर सगळं नियमाप्रमाणे कसं काय आलं तुमच्या सगळ्या लक्षातच आलं. मग यांना नाव काय द्यायचं? तर हे प्रश्नवाल्यानंच सांगितलं रोखीच्या स्वरूपात करायचं आहे, म्हणून याला नाव इकडे येऊ फरक का तिकडे येऊ? रोख खाते दिलं, इकडे आलं तरी रोख खाते. आणि इथे तुम्हाला एक शब्द दिसताय संतुलित राशी. याचा अर्थ असा होते मित्र की हे आम्ही शोधून काढलं. काय केलं? शोधून काढलं, म्हणून याचा अर्थ आपण लिहिला संतुलित राशी. आय होप तुम्हाला भांडवल खाते लक्षात आलं असेल. सर मग या रोखीचं करायचं काय? ह्या रोखीचं कनेक्शन आपल्याला या रोख सोबत लावायचं आहे. ठीक आहे, या रोख सोबत लावायचं आहे. ठीक आहे, तर आता ह्या रोख सोबत घेणं अत्यंत सोपे आहे. मी तुम्हाला आणखी सांगणारच आहोत, पण व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा. आणि व्हिडिओ खूप मोठा आहे कारण गणित आहे त्याच लेवलचं आहे. ठीक आहे, काही एकदम असं गणित आहे का नाही घे पटापटा वाच आणि मोकळा कर, अजिबात नाही. गणित पण त्याच लेवलचं आहे, म्हणून व्हिडिओ मोठा होणारच आहे ऑब्विसली. पण हे गणित तुमच्या जे काही बाकी एक्झाम्पल आहे, सोडवलेले म्हणा न सोडवलेले म्हणा, तिथं मस्त कामात येणार आहे. ठीक आहे, ओके. तर आता आपल्या 2 स्टेप झालेल्या आहेत. पहिली स्टेप झालेली आहे आणि दुसरी स्टेप पण झालेली आहे. आता तिसऱ्या स्टेपमध्ये आलो. तिसरी स्टेप म्हणजे आपल्या निवृत्तीनंतरचा जो काही नवीन आहे ताळेबंद त्याला तयार करायचा आहे. ताळेबंदाची तारीख ज्या दिवशी भागीदार निवृत्त होते ते राहील रोजीचा. तर आता देयता रक्कम संपत्ती रक्कम असा आपण विचार करू. देयता बाजूला काय काय येणार, कसं काय येणार तर लक्षात घेऊन घ्या. देयता बाजूला सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात मी भांडवलापासून करायला सांगतो, तर भांडवल पहिले समजून घ्या. हे भांडवल नावाचं पद सगळ्यांनी वरत लिहायची सवय लावा. ठीक आहे, म्हणजे एक्झामिनेशन मध्ये भांडवल सगळ्यात पहिले घेत चला. पुस्तकामध्ये कधी कधी आडवं तिडवं दिलेलं राहते, पण आपण भांडवल पहिले घ्यायची सवय लावा.
ठीक आहे. तर भांडवल बघा, नाना आणि नानीचं कसं काय आलं, हे असते अंतिम भांडवल आणि अंतिम भांडवल आपण इथून घेतो. कुठून घेतो? इथून घेतो. तर 1,20,000 हे आहे आणि 40 हे आहे. ठीक आहे. तर आपण दोघांचं काय घेतलं? भांडवल घेऊन घेतलं. ठीक आहे. 21 आणि 40 तिघाचं काउंट नाही. अरे तिसरा तर गेला सोडून, संस्थेत राहिलाच नाही तो आता, म्हणजे नवीन याच्यात तो येणार का? नाही, मोकळा झाला तो. ओके. त्याच्यानंतर आता आणखी तुम्ही जुन्या ताळेबंदात जा आणि तिथून विचार घ्या की कोणते कोणते आम्ही पदं घेऊ. तर बघा, भांडवलाचा हिशोब झाला, मोकळा झाला. आता याच्यामध्ये हे काही घ्यायचं नव्हतं, हे तर सुरुवातीचं होतं, ते तिकडे घेऊन मोकळं झालं. आता आहे धनको आणि देयी विपत्र. काळजी घ्यायची की याच्यावर काही समजणार राहते का बा. तर या उदाहरणात धनको आणि देयी विपत्रावर कुठलीही समजणार नाही. याला दोघालाही डायरेक्ट घ्या, 10,000 आणि 5,000. तर बघू शकता तुम्ही, धनको आणि देयी विपत्र 10 आणि 5 घेतले. देयता बाजू म्हणजे खूप इझी होती, पटकन आपलं काय झालं ते देयता बाजू कंप्लीट झालं. आता संपत्ती बाजू. संपत्ती बाजूवर बऱ्याचशा समजणं आहे, तर त्या समजण्याचा व्यवस्थित विचार करून आपल्याला काय करायचं आहे ते घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात पहिले संपत्ती कोणती घ्यायची बघा, यंत्रसामग्री. ठीक आहे. यंत्रसामग्रीचा विचार करू. यंत्रसामग्री दिसताय सर 20,000ची. पहिले त्याच्यावर समज नाही का चेक करा. समजना पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. नाही सर समजना नाही, अरे डायरेक्ट घे. मग समजणार नसेल तर डायरेक्ट घे. ठीक आहे. 20,000 डायरेक्ट घेतले. त्याच्यानंतर आणखी बघा, आणखी संपत्ती कोणती? यंत्रसामग्री झाला इमारत. इमारत आहे 55,000ची आणि आपण त्याला समज नव्हती, माहित होतं. मला असं आठवत आहे की 20% वाढ होती त्याच्यामध्ये. काय होती बघा, समजना बघू शकता. तिसरी समजना ज्याच्यामध्ये सांगितलं की B2+ आपण 20% वाढवायला सांगितलं होतं. तर आता जे काही जमीन इमारत आहे ते आतमध्ये घ्या आणि 20% काय करा, त्याच्यामध्ये वाढ दाखवून द्या. तर बघा, अधिमूल्य म्हणतात किंवा वाढ लिहिलं चालते. 20% वाढ झाली. 55,000वर 20% काढा, 11,000 येऊन जाईल आणि ते प्लस करून 55,000 अधिक 11,000 बरोबर 66,000 रुपये तुमचे इमारतीचे बाहेर निघेल. ठीक आहे. त्यानंतर आता आणखी बघू शकता तुम्ही, कोणता आहेत? स्कंद. स्कंदचं काय होतं की 12,000चा स्कंद होता, 8% आपल्याला कमी सांगितला म्हणून मायनस करायला सांगितलं होतं. आपण पहिली समजना चेक करू शकता, ज्याच्यामध्ये आपण B2 मायनस केलेला आहे. ठीक आहे. तर आता 960 रुपये आपण त्याच्यातून काय करू, मायनस करू. तर बघा, स्कंद 12,000चा घेतला, घट म्हणजे कमी झाले 960 रुपये. 12,000तून 960 वजा करा, 11,040 रुपये तुम्हाला स्कंदाचे बाहेर मिळून जाईल. त्याच्यानंतर आणखी चेक करू शकता की कोणकोणते आहे. ऋणको आहे, काळजीपूर्वक घ्या. ऋणको पहिले 12,000 आतमध्ये घ्या. सकनी संचित कर्जनिधी घेत असताना तो आता 1,000चा येणार नाही, कारण आता सकनीमध्ये 200ची वाढ झाली. तो सकनी येण तिकडे किती रुपयाचा येईल, 1,200चा येईल. परत रिपीट करतो, लक्षात घ्या. 12,000चे ऋणको घ्या. मेनवाले ऋणको आहेत, मेनवाले ऋणको आपण पकडले 12,000चे. त्यानंतर सकनीवर आपल्याला समजना सांगितली होती की ऋणकोवर 10% सकनी घ्या, ज्याला आपण B2 मायनस करायचं आहे. 10% आपण ऋणकोवर काढून पाहिलं, तर मी पहिले बोललो होतो, रिपीट याच्यावर करीन. तर बघा, 10% काढलं तर 1,200 येतात. मग 1,200 काय होतात, संपत्तीतून मायनस झाले पाहिजे, म्हणून आपण इथे आता 1,000च्या ऐवजी किती घेणार, 1,200 घेणार. आणि आपण 200 रुपयाचा जो फरक होता तो आपण नुकसानीत ऑलरेडी टाकलेला आहे. तर तुम्ही बघू शकता, संपत्ती बाजूला ऋणको आहे 12,000चे, मेनवाले ऋणको होते 12,000चे, 10% काढलं आता तर 1,200 निघत आहे. 1,000च्या जागी आता 1,200 तयार झाले. ठीक आहे. नवीन पद्धतीनं 1,200 आले. मग 12,000तून 1,200 काढले तर 10,800 रुपये काय होऊन जाईल, बाहेर निघून जाईल. ठीक आहे. आय होप तुम्हाला हे सगळं लक्षात आलं असेल. आता सगळ्यात महत्वाचं काम आलेलं आहे, ते म्हणजे रोख, ज्याला आपण स्टार करून ठेवलं. आणि मी स्टार काही आगाऊ नाही करत, काही ना काही महत्वाचं असते, काही ना काही त्याच्यातून शिकण्यासारखं असते, म्हणून मी कुठेतरी स्टार देत असतो. हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. तर आता बघा, 17,000ची रोख आहे. तर या रोख सोबत काय काय बरं वाईट झालं, बरं वाईट म्हणजे रोख आली का, गेली का, याचा विचार आपल्याला करायचा आहे. मग कसं सर करायचं, ते हेच महत्वाचं काम आहे. 2 ऑप्शन आहे तुमच्याकडे. एक डायरेक्ट समजून घ्या, किंवा ते खातं तयार करा. काय, कोणतं खातं करा, रोख खातं तयार करा. ठीक आहे. तर बघा, पहिल्यांदा आपण डायरेक्ट समजून घेऊ. तर आता बघा, डायरेक्ट कसं काय लक्षात येईल. तर सगळ्यात पहिली सुरुवातीची रोख आहे 17,000. तर त्या 17,000चा आपण काय करू, आधार घेऊ. बघा, तुम्हाला इथे एक्सप्लेनेशन मध्ये मी सगळं काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. 17,000ची रोख इथे पकडलेली आहे. मग असे कोणते कारण होते, असे कोणते रिझन आहे ज्याच्यामुळे रोख वाढत असते. तर बघा, तुम्ही प्रवेशात पाहिलं असेल, कोणी भांडवल आणत असते, ख्यातीची रक्कम आणत असते. या 2-3 रिझननं रोख वाढत असते. पण आता सर इथं तर असं काही झालं नाही हो. इथं तर आम्हाला कुठं असं काही दिसून नाही राहिलं की कोणी भांडवल आणलं बा किंवा कोणी ख्याती आणली बा, असं सर काहीच दिसून नाही राहिलं. मग टेन्शन कशाला घेता. मग तुम्हाला एक शब्द उदाहरणात दिसत होता की रोख खात्याद्वारे भांडवलाचं समायोजन करायचं होतं, तर त्याचा विचार करा. ठीक आहे. त्याच्यात रोख आली असेल, जर रोख येत असेल तर प्लस होईल, जर रोख जात असेल तर मायनस होईल. बघू शकता तुम्ही, भांडवल खात्यावर चला.
भांडवल खात्यावर आणलं तुम्हाला. भांडवल खात्यावर आता फक्त कॉन्सन्ट्रेशन बघा, बाकीचं सगळं इरेज करतो, फक्त कॉन्सन्ट्रेशन तुम्ही या रोखवर आणि इकडल्या रोखवर करा. आता तुम्हाला काय काय दिसते बघा, इकडला आकडा दिसत आहे नावे बाजूचा 36,552. तर याचा अर्थ काय होते, पहिल्यांदा याची नोंद स्वतःच्या मनामध्ये म्हणा. कशी नोंद होते सर याची वाली बघा, मला सांगा रोख खाते याच्या नावेलाच का आलं असेल, म्हणजे याची नोंद कशी झाली असेल बघा. तर याच नोंद अशी झाली असेल की सोनीचं भांडवल खाते नावे रोख खाते जमा, बरोबर का? हो सर, 100% बरोबर आहे. परत रिपीट करतो, सोनीचं भांडवल खाते नावे रोख खाते जमा असं झालं, म्हणून सोनीच्या नावे बाजूला रोख खाते आलं. कारण आपण काय करतो असतो, ऑलवेज त्याच्या नावे म्हणजे जे काही भागीदाराचं भांडवल होत असेल त्याच्यामध्ये विरुद्ध खात्याचं नाव लिहित असतो. म्हणून सोनीचं भांडवल नावे रोख जमा झाली. याचा अर्थ काय होते, रोख आपल्या संस्थेतून गेली. याचा अर्थ काय होते, रोख आपल्या संस्थेतून गेली, म्हणून 36,552 रुपयाला मायनस करण्यात येईल. ठीक आहे, रोखीचं जेव्हा कॅल्क्युलेशन करू तेव्हा काय होईल, 36,552 रुपयाला मायनस करण्यात येईल. जेव्हा तुम्ही खातं बनवणार तेव्हा काय होईल, मग तेव्हा खातं बनवणार तेव्हा तुम्हाला हे जो परिणाम आहे तो रोख खात्याच्या काय होईल, जमा बाजूला करण्यात येईल. मी ॲट अ टाइम 2 गोष्टी सांगतो. तुम्ही जर खातं बनवत असेल तर रोख खात्याच्या जमा बाजूला हे तुम्हाला 36,552 लिहायचे आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता दुसऱ्या साईडच्या रोखला बघा, इकडे 2 रोख दिसत आहे. तर 2 रोखचा विचार करा बघा, याची नोंद काय झाली असेल हा सुद्धा विचार करा. हे इथं जमा साईडला कधी आलं असेल, तर नोंद अशी झाली असेल की नाना नानीचं भांडवल जमा झालं असेल, कारण हे जमा साईडला दिसत आहे. म्हणजे मग नोंद कशी झाली असेल, रोख खाते नावे नाना आणि नानीचं भांडवल खाते जमा, बरोबर का? परत रिपीट करतो बघा, रोख खाते नावे झालं असेल, नाना आणि नानीचं भांडवल खाते जमा झालं असेल, आणि म्हणून या बाजूला आपल्याला इथे रोख दिसत आहे. मग याचा अर्थ रोख नावे होत आहे, तर नावे झालं म्हणजे रोख आली. तर हे दोन्हीही आयटम आपल्याला प्लस करायचे आहे. काय करायचे आहे, प्लस करायचे आहेत. लक्षात असू द्या. म्हणजे तुम्हाला इकडे काय लक्षात येत आहे, जमा बाजूला आलं तर सर पैसा येत असते, आणि नावे बाजूला जर रोख दिसत असेल तर पैसा जात असते. हा शॉर्टकट त्याच्या मागचा तुम्ही लक्षात ठेवू शकता, जर तुम्हाला नोंदी वगैरे प्रॉब्लेम देत असेल तर. ठीक आहे, मग जमा साईडचे दोन्ही आयटम प्लस करण्यात येईल, आणि नावेला जर रोख आली तर त्याला मायनस करण्यात येईल. बघू शकता आता कॅल्क्युलेशन मध्ये बघा, 68,080 आणि 18,632 हे जे जमा साईडचे आकडे होते हे दोघाले आपण प्लस केलं, आणि जो काही 36,552 होतं तो आपण काय केला, इकडे बघू शकता मायनस केलं. पहिल्यांदा मी काय केली, इथून प्लस वाल्याची टोटल केली, ते आली 1,03,712, आणि मायनस वाला एकच पद होतं त्याला मायनस केलं, तर 1,03,712 रुपयामधून 36,552 वजा करा, तुमचं 67,160 रुपये काय होऊन जाईल, मिळून जाईल. ज्यावेळेस तुम्ही खातं बनवत नाही त्यावेळेस हा ब्रॅकेट तुम्ही इथे लिहिला पाहिजे. ठीक आहे, म्हणजे चेकिंग करणाऱ्या व्यक्तीला कुठल्याही पद्धतीचा तुम्ही त्रास दिला नाही पाहिजे. जर तुम्ही त्याला त्रास देणार नाही तरच तो तुम्हाला भरघोस मार्क देईल. ठीक आहे, तर 67,160 रुपये कसे आले हे तुमच्या लक्षात आलं असेल. खातं बनवल्यानंतर काय होणार, तर खातं बनवल्यानंतर हे जे 3 आकडे आहे हे त्या रोख खात्याच्या नावेला येणार, आणि हा जो 1 आकडा आहे हा त्याच्या जमा साईडला येणार. ठीक आहे, बस सिंपल आहे खातं बनवणं सुद्धा किंवा हे सुद्धा. ठीक आहे, तर आय होप तुम्हाला हे सगळंच्या सगळं लक्षात आलं असेल. आता आपल्याला काय करायचं आहे, सरते शेवटी सगळ्यात शेवटी आता काय करायचं आहे, याची पूर्ण टोटल करायची आहे की देयता किती येते आणि संपत्ती किती येते. तर तुम्ही टोटल चेक करून पहा, दोन्ही बाजू 1,75,000 यायला पाहिजे, आणि दोन्ही बाजू 1,75,000 आलं तरच आपलं उदाहरण बरोबर आहे. आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात आल्या असेल. 2 मिनिटांमध्ये मी सगळं काही तुमचं रिवाइज करून देतो याच्यात काय काय झालं होतं. तर बघू शकता की याच्यामध्ये काय झालं होतं, काही समायोजना नुकसान फायद्याच्या होत्या, आणि आपल्याला याच्यामध्ये ह्या 4थी आणि 5वी समायोजना या उदाहरणात चांगली होती. सांगितलं होतं की ख्याती तिची जे होती ते घ्या, तर तिच्या हिश्श्याची वाटली होती, अपलेखन केलं लाभाच्या प्रमाणात. सोबत संस्थेचं नवीन भांडवल दिलं होतं, याचा अर्थ आपल्याला शेवटचं भांडवल दिलं होतं, याला नावेला घेतलं होतं, आणि सोबत याचंच विभाजन आपण दिलेल्या नवीन प्रमाणात केलं होतं. सोबत जे काही भांडवल खाते आहे त्याला जो काही फरक येईल त्याला आपण काय करायचं होतं, रोख नाव द्यायचं होतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं हे गणित होतं. हे गणित तुम्हाला जर लक्षात आलं असेल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक सुद्धा करा, तुमच्या मित्रापर्यंत शेअर सुद्धा करा. ठीक आहे, व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग मित्रांनो. सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि कमेंट करा. गुरुया कॉमर्स, एक पाऊल मराठी विद्यार्थ्यांकडे. ठीक आहे मित्रो, आणखी आपण भेटूया समोरच्या नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना टाटा आणि बाय बाय.